सृष्टीच्या निर्मितीवेळी भगवंतांनी देवदूतांना पृथ्वीवर पाठवले. माणसाच्या निर्मितीसाठी सर्वात योग्य पदार्थ घेऊन या. देवदूतांनी आधी सोने आणले. ते चमकदार होते पण कठोरही होते. भगवान म्हणाले, सोने अमूल्य आहे पण ते वितळल्याशिवाय बदलत नाही. माणसाला मात्र संकटातही बदलायला शिकले पाहिजे. मग चांदी, लोखंड, हिरे आणले गेले. प्रत्येक पदार्थात गुण होते पण अहंकार, कठोरता किंवा नाजूकपणा जास्त होता. शेवटी देवदूतांनी माती आणली. माती नम्र होती, सहनशील होती आणि सर्वांना सामावून घेणारी होती. मातीमध्ये बी टाकले तर झाड उगवते, पाणी ओतले तर ती जीवन देते. सोने तुटत नाही पण माणसाला कधी तुटावे, कधी वाकावे आणि पुन्हा उभे राहावे लागते. माती पडली तरी पुन्हा आकार घेते. म्हणूनच भगवान म्हणाले, माणसात नम्रता, सहानुभूती आणि बदल स्वीकारण्याची शक्ती असावी. म्हणून मनुष्य मातीपासून बनला, जेणेकरून तो गर्विष्ठ न होता आपल्या मुळाची आठवण ठेवून जीवनात इतरांना आधार देणारा बनेल.